भुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा रिव्ह्यू पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो, ज्यामध्ये असं पाहायला मिळतंय की आता कुशलच्या जीवावर उठलेल्या नागेश्वरच्या विरोधामध्ये शेवटी गिरिजाला पुरावा मिळणार आहे. कारण ज्या कुशलला मरणाच्या दारामध्ये नागेश्वर घोरपडेने नेऊन ठेवलेलं असतं, त्याच कुशलला गिरिजाने वाचवलेलं असतं. तर इकडे वासंतीच्या बाबतीत खूपच मोठी दुःखद घटना इथे घडलेली आहे. तेच आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला हाय मेसेज करून ₹1 पाठवा आणि लाईव्ह एपिसोड किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे एपिसोड पाहू शकतात. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे ज्या ठिकाणी रुद्र येऊन गेला होता त्या ठिकाणी पुन्हा तो आलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की नाही, इथेच गिरिजा आहेत म्हणून. जेव्हा तो तिथे येतो आणि पाहतो तर काय, त्या ठिकाणी कोणीच नसतं, खोली बंद असते आणि त्यामुळे आता कुठे जावं, काय करावं, कशा पद्धतीने शोधावं ह्या गोष्टी समजत नसतात. आता सर्वजण म्हणत असतात काय करायचं हा प्रश्न त्या सर्वांसमोर असतो. पण गिरिजाला तर शोधलं गेलंच पाहिजे हा सुद्धा विषय झालेला असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे रुद्र म्हणत असतो नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे गिरिजाला शोधलं गेलंच पाहिजे असा सुद्धा विषय त्याच्या मनामध्ये सुरू असतो. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे त्याच्या मनामध्ये सुरू असताना इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला मात्र जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो नाही, मला असं वाटतंय की नक्कीच गिरिजा इथेच कुठेतरी असतील, आपण त्यांना शोधलं पाहिजे. आणि तेव्हा आता वासंतीच्या मोबाईलवरती एक मेसेज आलेला असतो आणि वासंतीच्या मोबाईलवर एक मेसेज आल्यानंतर वासंती तो जो काही मेसेज आहे तो लगेच सर्वांना दाखवत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गिरिजाला आता कुशल एका ठिकाणी घेऊन गेलेला असतो आणि त्या ठिकाणी त्याने लग्नासाठी बरीच काही सोय करून ठेवलेली असते. आता लग्नासाठी बरीच सोय केल्यानंतर गुरुजी येतात. त्याचबरोबर इकडे गिरिजाला सुद्धा आता इकडे एक स्त्री तयार करून आणत असते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की मी जी मेकअप आर्टिस्ट तिला तयार करायला आली होती त्या मेकअप आर्टिस्टला तिनं एक पत्ता लिहून दिला होता आणि तो पत्ता तिनं असं सांगितलं होतं की मी तुला जो नंबर देते ना त्या नंबरवरती हा पत्ता पाठवून दे प्लीज, एवढं तरी काम करशील का, म्हणजे जेव्हा मी तिथे लग्न मंडपामध्ये उभी असेल तेव्हा प्लीज एवढं तरी काम करशील का. आणि तेव्हा ती मुलगी म्हटलेली असते की हो चालेल ना, मी ते काम करण्यासाठी तयार आहे असं सुद्धा आता इकडे सांगण्यात आलेलं असतं. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता वासंतीच्या मोबाईलवर जो पत्ता आहे तो मिळालेला असतो आणि तेव्हा रुद्र म्हणत असतो आता काही झालं तरी सुद्धा इथे गिरिजा सापडतीलच असं रुद्र म्हणतो. इकडे दुसऱ्या बाजूला आता गुरुजी म्हणत असतात की चला आता लग्नाचे हे जे काही विधी आहेत ना त्याला आपण सुरुवात करूया असं म्हणत असतात. आणि त्याच वेळेला गुरुजींचं लक्ष आता गिरिजाकडे जातं आणि गुरुजींचं लक्ष गिरिजाकडे गेल्यानंतर गुरुजी म्हणत असतात हे काय आहे, म्हणजे आता ज्या मुलीचं लग्न करायचं आहे त्या मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पहिलंच आहे, मग हे सगळं कसं काय होऊ शकतं असं आता गुरुजी म्हणत असतात. आणि हे सगळं कसं काय होऊ शकतं असं म्हटल्याबरोबर कुशल म्हणत असतो अरे बापरे, हे कसं शक्य आहे, काही झालं तरी आता हिच्या गळ्यातलं हे मंगळसूत्र काढलंच गेलं पाहिजे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा तो म्हणत असतो चला हा जो काही अंतरपाट आहे ना तो अंतरपाट ताबडतोब इकडे काढून टाका बरं, हा अंतरपाट एकदा का दूर केला ना तर मग लगेचच गिरिजाच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढता येईल असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे तो सगळ्यांना सांगत असतो की अंतरपाट काढून टाका. आता जेव्हा गिरिजा म्हणत असते नाही रुद्र, नाही कुशल, हे बघ असं करू नकोस प्लीज, कुशल माझं एकदा ऐकून घे, हे बघ अशा गोष्टी तू करू नकोस ना प्लीज, हे बघ हे सगळं करणं योग्य नाही आहे, प्लीज तू माझं ऐकून घे. पण तेव्हा कुशल म्हणत असतो नाही, पहिलं मंगळसूत्र गळ्यात असताना मी लग्न कसं काय करू शकतो असं म्हटल्याबरोबर आता कुशल गिरिजाच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर हात टाकत असतो. आता जेव्हा तो तिच्या मंगळसूत्रावर हात टाकतो त्याच वेळेला तिथे रुद्र आलेला असतो. जेव्हा रुद्र तिथे येतो आणि पाहतो तर काय, कुशल गिरिजाच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढत असतो आणि तेव्हा तो लगेचच आता तिचा हात पकडतो आणि लगेचच तिचा हात पकडल्यानंतर म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली ह्या सर्व काही गोष्टी इथे करण्याची, तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात टाकण्याची, ती कोण आहे तुझ्या लक्षात येतंय का, ती रुद्रप्रताप घोरपडेची बायको आहे आणि तू तिच्या मंगळसूत्रावर हात टाकलास, तुला तर आता मी जिवंत सोडणार नाही असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की रुद्र लगेच आता गिरिजाला एका बाजूला करतो आणि कुशलला चांगलाच कुत्र्यासारखाच धुत असतो. पण कुशल मात्र कुशलची ताकद रुद्रसमोर थोडीशी कमी पडते आणि त्यानंतर आता कुशल रुद्रला जोरातच धक्का देतो. तरीसुद्धा पुन्हा एकदा
रुद्र पुन्हा जोमाने उभा राहतो आणि पुन्हा एकदा जोमाने उभा राहिल्यानंतर तो पुन्हा एकदा वाचवण्याचं काम करत असतो. पण तरीसुद्धा कुशल रुद्रला पुन्हा एकदा जोराचा धक्का देतो आणि रुद्रला धक्का दिल्यानंतर तो आता लगेचच गिरिजाला ओढून घेतो आणि कुशलने गिरिजाला ओढून घेतल्यानंतर तिच्या मानेवरतीच सुरा इथे कुशलने ठेवलेला असतो आणि मानेवरती कुशलने सुरा ठेवल्यानंतर आता तो म्हणत असतो, अजिबात नाही, आत्ताच्या आत्ता इथून लांब व्हायचं. तुला एक गोष्ट लक्षात येते का? माझं गिरिजा प्रेम आहे. मला गिरिजा कोणत्याही परिस्थितीत हवी. मला तिच्यासोबत लग्न करायचे असं तो रुद्रला सांगत असतो. त्यावेळेला रुद्र म्हणत असतो, हे बघ, आत्ताच्या आत्ता गिरिजाला सोड, नाहीतर खूप वाईट होईल. मी काय सांगतोय तुला, आत्ताच्या आत्ता इथे तू सोड, नाहीतर फारच वाईट होईल, असं तो त्याला सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतो. पण तरीसुद्धा तो काही केले ऐकत नाही. तेवढ्यातच आता नागेश्वर तिथे आलेला असतो आणि नागेश्वर तिथे आल्यानंतर नागेश्वरने मात्र आता त्याला पकडलेलं असतं आणि नागेश्वरने त्याला पकडल्यानंतर गिरिजा त्याच्या तावडीतून सुटलेली असते आणि तेव्हा आता रुद्र म्हणत असतो, आबासाहेब तुम्ही स्वतःला सांभाळा. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हे बघा चिरंजीव, मी काय म्हणतोय ते तुम्ही नीट ऐका. आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथून सुनबाईला घ्या आणि आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथून सुनबाईला घेऊन तुम्ही निघून जा, इथे तुम्ही थांबू नका, असं तो म्हणत असतो. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, नाही, आम्ही इथून कुठेच जाणार नाही आहोत, कारण त्याच्याकडे काय आहे तर त्याच्याकडे इथे पुरावा आहे आणि जोपर्यंत तो पुरावा मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठेच जाणार नाही आहोत, असं गिरिजाचं म्हणणं असतं. पण तरीसुद्धा नागेश्वर म्हणत असतो, हे बघा, आम्ही याला इथे काय करायचं आणि काय नाही ते समजवतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या आईला आणि त्याचबरोबर सुनबाईला घेऊन ताबडतोब इथून निघून जा. हे बघा, हा माणसाला काय करायचं आणि काय नाही ते आम्ही बघतो. तेव्हा रुद्र म्हणत असतो, नाही आबासाहेब, आम्ही तुम्हाला असं एकट्याला सोडून कुठेच जाणार नाही आहोत, तुम्ही आमच्यासाठी सर्वस्व आहात. त्यावेळेस नागेश्वर आता म्हणत असतो, हे बघा रुद्र, आत्ता ही बोलण्याची वेळ नाहीये. मी काय म्हणतो ते तुम्ही एकदा ऐकून घ्या. आत्ताच्या आत्ता चिरंजीव तुम्ही इथून निघून जा बरं. काही झालं ना तरीसुद्धा ह्याचा आम्ही चांगला मोक्ष लावतो आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात पडू नका. त्यावेळेला आता गिरिजा म्हणत असते, ऐका ना रुद्र, मी काय म्हणते ते तुम्ही ऐकून तरी घ्या एकदा. हे बघा, आत्ता इथे थांबणं गरजेचं आहे, कारण त्याच्याकडे पुरावा आहे. त्याच वेळेला आता इथे कुशल म्हणत असतो, अरे रुद्र, तुझ्या एक गोष्ट लक्षात नाही येत, जेवढा माझ्याकडून तुझ्या बायकोला धोका नाही ना, तेवढा तुला ह्या माणसाकडून, असं म्हणता क्षणी तेवढ्यात नागेश्वरता कुशलचं पुन्हा एकदा नरडा आवळतो आणि लगेच म्हणत असतो, काय रे, जास्त आगाऊपणा करतोयस काय? घोरपड्यांच्या सुनेवर हात टाकून पुन्हा आणखी आमची बदनामी करायला निघलायस का? तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलण्याची? हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की आता गिरिजा ओरडत असते आणि म्हणत असते, त्याला मारू नका प्लीज, कारण त्याच्याकडे माझ्या बाबांना मारल्याचा पुरावा आहे. पण इथे मात्र नागेश्वर गप्प बसत नाही. तो रुद्रला कंटिन्यू म्हणत असतो की ह्यांना सर्वांना इथून घेऊन जा. तेव्हा गिरिजा ऐकत नसते, रुद्र ऐकत नसतो आणि त्यामुळे नागेश्वर मात्र स्वतःलाच इजा करून घेतो आणि म्हणत असतो की बघा, ह्यानं आमच्यावर वार केलाय, जर ह्यांनी तुमच्या कोणावर वार केला तर ती गोष्ट आम्हाला सहन होणार नाही. मी काय म्हणतो तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या. तुम्ही आत्ताच्या आत्ता सुनबाईला आणि तुमच्या आईला इथून घेऊन निघून जा. ऐका, तुम्ही ह्यांना घेऊन निघून जा, असं सुद्धा आता इकडे सतत नागेश्वर बोलत असतो. त्याच वेळेला आता रुद्र म्हणत असतो, नाही आबासाहेब, मी तुम्हाला असं सोडून जाणार नाही. पण शेवटी हे सगळं काही पाहता क्षणी आता नागेश्वरला इथे यश आलेलं असतं रुद्रला आणि त्याचबरोबर गिरिजाला तिथून पाठवून देण्यासाठी. आता सगळेजण तिथून निघून जातात आणि सगळेजण निघून गेल्यानंतर गिरिजा मध्येच रस्त्यात थांबते आणि रुद्रला म्हणत असते, हे बघा रुद्र, मला आत्ताच्या आत्ता तिथेच जायचं आहे, मला घरी नाही यायचं, कारण त्या कुशलकडे पुरावा आहे आणि त्याच्या मोबाईलमधला पुरावा घेणं माझ्यासाठी फार गरजेचं आहे. त्यावर आता तो म्हणत असतो, गिरिजा, तुम्हाला वेड लागले का? तुम्ही असं कसं करू शकता, असं कसं बोलू शकता? तुम्हाला कळत नाही का तो कुशल कसा आहे आणि त्याचबरोबर त्या कुशलने काय काय केलेलं आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का? आबासाहेब आहेत ना तिथे. तेव्हा ती म्हणत असते, तुम्हाला तुमच्या आबासाहेबावर फार विश्वास आहे, कारण आबासाहेबांनीच ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आबासाहेब काय एवढं पुढं करतायत, तर आबासाहेबांच्या विरोधामध्येच त्याच्याकडे पुरावा आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नागेश्वर आता म्हणत असतो, काय रे, आमच्याच विरोधामध्ये जाऊन आमच्याच सुनबाईला इथे पुरावा दाखवायला निघाला आहेस? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? त्याच वेळेला आता उर्वशीच्या हातामध्ये तो मोबाईल सापडतो. उर्वशीच्या हातामध्ये तो मोबाईल सापडल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, हे बघा दादासाहेब, हा मोबाईल जो आहे ना तो सापडला. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, आत्ताच्या त्यातला जो काही व्हिडिओ आहे ना तो डिलीट करा. तेव्हा उर्वशी ताबडतोब तो व्हिडिओ घेते आणि लगेचच डिलीट करत असते आणि डिलीट केल्यानंतर आता तो जो काही मोबाईल आहे ना तो स्वतःच्या
स्वतःच्या पायाखाली तुडवत असते. स्वतःच्या पायाखाली मोबाईल तुडवल्यानंतर आता नागेश्वर म्हणत असतो, काय रे खूपच जास्त आगाऊपणा करतोस का, तुला तर आम्ही असं अजिबात सोडणार नाही आहोत. तेव्हा तो म्हणत असतो, नका मारू मला प्लीज, सोडा ना, नका मारू मला प्लीज, सोडा ना. तर इकडे गिरिजा हातापाया पडत असते. रुद्रला म्हणत असते, नाही रुद्र, आत्ताच्या आत्ता तिथे चला, तिथे तुम्हाला खरं सांगते तिथे पुरावा आहे आणि तो एकदा का पुरावा आपल्याला भेटला ना तर मग सगळं व्यवस्थित होणार आहे. हे बघा प्लीज असं करू नका ना, तो पुरावा मिळणं फार जास्त गरजेचं आहे असं गिरिजा म्हणत असते. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा असं काहीही नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तुम्हाला नाही गोष्टी लक्षात येत रुद्र, तुम्ही चुकीचा विचार करताय. हे बघा असा विचार करू नका. इथे आबासाहेबांनीच, तुमच्या आबासाहेबांचा खरा चेहरा तिथे आहे आणि त्या कुशलच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आहे आणि त्यामुळेच इकडे ते हा विचार करत आहेत असं सुद्धा आता गिरिजा सांगत असते. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, हे बघा गिरिजा, तुम्हाला कळतंय का, तुमचा आबासाहेबांनी जीव वाचवलाय आणि ज्या आबासाहेबांनी तुमचा जीव वाचवलाय त्याच आबासाहेबावर तुम्ही असे आरोप करताय, तुमची हिंमत कशी होती हे सगळं काही करण्याची. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघा असं अजिबातच नाही आहे, तुमच्या गोष्ट लक्षात येत नाही आहे रुद्र, मी तुम्हाला सांगते ते अगदी खरं आहे. कारण इथे आबासाहेबांचा त्यामध्ये पुरावा आहे आणि तुमच्या आबासाहेबांचा त्यामध्ये पुरावा असल्या कारणानेच तो ते मिटवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतायत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास ठेवा असं गिरिजा पोटतिडकीने म्हणत असते. पण पोटतिडकीने म्हणून सुद्धा नागेश्वरला मात्र काहीच फरक पडत नाही. तर इकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वर मात्र आता त्या कुशलला खूप बेदम मारत असतो. कारण तो म्हणत असतो, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही आहे. आणि त्याचबरोबर कुशल आता रक्तबंबाळ झालेला असतो तरी सुद्धा नागेश्वर त्याला सोडत नाही आणि म्हणत असतो, आमच्या विरोधात जाण्याची आतापर्यंत कोणीच हिंमत केली नाही. आतापर्यंत खूप लोकांना आम्ही मारले, खूप लोकांना धुळीस मिळवले, पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची की इकडे हा आमचा जो काही चेहरा आहे ना तो कोणासमोर कधीच येणार नाही. तेव्हा कुशल म्हणत असतो, हे बघा मला सोडा, मला मारू नका, मला मारू नका, मला सोडा ना प्लीज, मला सोडा ना प्लीज. ह्या सर्व गोष्टी तो इथे बोलत असतो. पण हे सगळं काही बोलत असून सुद्धा आता नागेश्वर मात्र त्याला सोडण्याच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबातच नसतो. असं सुद्धा आता इकडे हे सगळं काही होत असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो नागेश्वर त्याला बेदम मारहाण करत असतो. इकडे रुद्रला फारच जास्त राग आलेला असतो, तो म्हणजे गिरिजाचा. आता तो म्हणत असतो, अजिबात नाही, कोणी कुठेही येणार नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मी काय म्हणते ऐका ना आईसाहेब, चला ना प्लीज माझ्यासोबत, तुम्ही चला ना, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता ती म्हणत असते, तेव्हा रुद्र म्हणत असतो, अजिबातच नाही, तिथे कोणीच येणार नाही आणि तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही बिंदास जा, आईसाहेब अजिबात तुमच्यासोबत येणार नाही. हा समजलं, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुमचं तुम्ही करा, कोणीही तुम्हाला मदत करणार नाही किंवा कोणीही तुमच्यासोबत येणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे जो काही रुद्र आहे तो रुद्र ह्या सगळ्या गोष्टी तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो, नाही तुम्ही कधीच सुधारणार नाही आहात गिरिजा, तुम्हाला किती नाही म्हटलं तरी सुद्धा तुम्ही माझ्या आबासाहेबावर संशय घेताय, हीच गोष्ट खूप जास्त विचित्र आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता आपण पाहतो की हे सगळं काही बोलल्यानंतर गिरिजाला सुद्धा खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. त्याच वेळेला आपण पाहतो इकडे आता गिरिजा म्हणत असते, मी जाणारच आहे, तुम्हाला जरी कोणाला माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर तुम्ही नका ठेवू, पण मी मात्र तिकडे जाणारच आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की उर्वशी म्हणत असते, बाद झालं आबासाहेब, नका आता ह्या सगळ्या गोष्टी करू द्या, सगळं काही सोडून, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. त्याच वेळेला आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, नाही नाही अजिबात नाही, ह्याला असं एवढ्यात तर हलक्यात सोडायचंच नाही आहे, काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्याचा तर आता इकडे आपण सोक्ष लावायचाच आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता नागेश्वरने चांगलंच त्याला धुतलेलं असतं, नागेश्वरने तर त्याची धुलाई केलेलीच असते. पण इकडे मात्र आता रुद्र गिरिजाला स्पष्टपणे सांगत असतो, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, आईसाहेब कुठेही येणार नाही आहेत आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही एकट्यात जा, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. इकडे आता जो काही कुशल आहे तो कुशल जमिनीवर पडलेला असतो. त्याच वेळेला आता इथे उर्वशीला फार मोठा धक्का बसत असतो आणि उर्वशीला फार मोठा धक्का बसल्यानंतर शेवटी काय होतं तर इकडे जो रुद्र आहे तो आईसाहेबांना घेऊन तिथून निघून जातो. तो तिथून निघून गेल्यानंतर आता इकडे उर्वशी म्हणत असते, दादासाहेब तुम्ही हे काय केलेलं आहे, तुम्ही तर त्याला पूर्ण मारून टाकलेलं आहे, असं कसं करू शकता तुम्ही, असं इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, आता हा शेवटचा जो काही पुरावा होता ना तो सुद्धा मी ठेवलेला आहे, मग आता काही जरी झालं ना तरी गिरिजाला कोणताच पुरावा मिळणार नाही, असं तो बोलतो. इकडे आता दुसऱ्या बाजूला
जो नागेश्वर आहे तो उर्वशीला घेऊन तिथून निघून जातो आणि त्यांना असं वाटत असतं की हा जो काही कुशल आहे ना तो कुशल मरून पडलेला आहे असंच त्यांना वाटत असतं. इकडे आता रुद्र वासंतीला घेऊन निघून जातो, तर त्याच्या पाठीमागे जो स्त्री आहे तो सुद्धा निघून जातो. पण गिरिजा मात्र कोणत्याच गोष्टीला जुमानत नाही, तिला काही फरक पडत नाही. माझ्यासोबत आत्ता यावेळेला कोण आहे कोण नाही ह्या सगळ्या गोष्टींचा तिला काहीच फरक पडत नाही. तिला फक्त आणि फक्त तिच्या बाबाला इथे हे सगळं काही सत्य समोर आणायचं असतं आणि तिच्या बाबांचा खून फक्त आणि फक्त इथे नागेश्वरनेच केलेला आहे हीच गोष्ट तिला इथे सांगायची असते आणि हीच गोष्ट सांगण्यासाठी ती ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असते. त्याचसोबत आपण पाहतो की आता गिरिजा कसल्याच गोष्टीचा विचार करत नाही आणि गिरिजा कसल्याच गोष्टीचा विचार न करता ती ताबडतोब तिकडे धाव घेत असते. जेव्हा कुशलकडे येते तेव्हा मात्र ती पाहते तर काय, आता इकडे खूपच मोठा गोंधळ इथे झालेला असतो आणि तो म्हणजेच की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इकडे जो काही कुशल आहे तो कुशल मात्र इथे जमिनीवर पडलेला असतो आणि कुशल जमिनीवर पडल्यानंतर आता इकडे तिला ह्या सगळ्या गोष्टींचा फारच जास्त त्रास सुद्धा होऊ लागलेला असतो. आता ती ओरडत असते, कुशल कुशल तुला काय झाले, कुशल तुला काहीच होऊ शकत नाही, कुशल तू माझं ऐकून घे ना एकदा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी ते बोलल्यानंतर ती गिरिजाला म्हणत असते, विशाखाला म्हणत असते, विशाखा बघ ना कुशलला काय झाले, कुशलला उठव ना, हा शेवटचा पुरावा होता ग, हा शेवटचा पुरावा होता, असं सुद्धा इकडे ती आता पोटतिडकीने ओरडत असते. आणि त्याच वेळेला काही जरी झालं ना तरी सुद्धा त्याचा मोबाईल कुठे, हे बघ कुशल तू असं अर्ध्यात सोडून कुठेच नाही जाऊ शकत, कुशल माझं एकदा ऐकून घे ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलत असताना कुशल मात्र इकडे आता बेशुद्ध होऊन पडलेला असतो. पण गिरिजा त्याला उठवते तेव्हा त्याला जोरातच खोकला येतो आणि जोरातच खोकला आल्यानंतर आपण पाहतो की आता गिरिजा त्याला उठवून तिथेच रेलून बसवत असते आणि म्हणत असते, हे बघ बघ ना, ऐक ना कुशल, तू मी काय म्हणते ते ऐक ना, तू अशा पद्धतीने माझी साथ नाही सोडू शकत, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुला इथे हे सगळं काही माझ्यामुळे करायचं आहे, तुला जिवंत करायचं आहे, तुझ्याकडे शेवटचा पुरावा आहे, तुझ्या गोष्टी लक्षात येते का कुशल, हे बघ असं करू नकोस ना, उठ ना कुशल उठ ना, अरे त्या नागेश्वर घोरपडेंचा सर्व जो काही चेहरा आहे ना तो सर्वांसमोर आणायचा आहे, काही झालं तरी नागेश्वर घोरपडेने केलेली पाप आणि ती कारनामे सर्वांसमोर आणायची आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, नाही तू मला असं सोडून नाही जाऊ शकत, प्लीज उठ ना, प्लीज उठ ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही रुद्र आहे तो घरी आलेला असतो आणि रुद्र घरी आल्यानंतर आता लगेच सावी धावतच येते आणि धावतच आल्यानंतर ती विचारत असते, अरे रुद्र काय झालेलं आहे आणि त्याबरोबर तू कुठे जातोस, अचानकच असा कसा काय गायब होऊ शकतोस रे तू, कशा पद्धतीने मी तुला किती शोधण्याचा आणि किती काय करण्याचा प्रयत्न केला पण तू अचानकच असा गायब होतोस, गायब झाल्यानंतर समजतच नाही की नेमकं काय चाललंय म्हणून. इकडे आता लगेचच विशाखाला ती म्हणत असते, ऐक ना विशाखा, काही जरी झालं तरी सुद्धा तू डॉक्टरांना कॉल कर ना, डॉक्टरांना बोलून घे ना प्लीज, डॉक्टर आले पाहिजेत ना आणि डॉक्टर आल्याच्या नंतर सगळं काही व्यवस्थित होणार आहे, प्लीज तू एकदा डॉक्टरांना कॉल कर ना, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला विशाखा लगेचच ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन करते. इकडे नागेश्वर सुद्धा आलेला असतो. नागेश्वर आल्यानंतर तो म्हणत असतो, काय झालं, सुनबाई कुठे आहेत, आणि त्याच वेळेला आता इकडे रुद्र जो आहे तो नागेश्वर घोरपडेंचा हात हातात घेतो आणि तो म्हणत असतो, काय हे आबासाहेब, फक्त तुम्ही इथे हाताला पट्टी लावलेली आहे आणि फक्त रुमाल बांधलेला आहे, तुम्हाला एवढा त्रास होतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने अंगावर नका काढू प्लीज, हे सगळं असं नाहीच झालं पाहिजे. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, असू द्या हो, आम्हाला काही नाही होते, तुम्ही आमचा एवढा विचार नका करू, आम्ही ठीक आहोत, असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, तुम्ही कुठले ठीक आहात, तुम्ही ठीक नाही आहात आणि तुम्ही जी काही गिरिजा आहे, गिरिजावर येणारा जो काही वार आहे तो तुम्ही स्वतःवर झेलला आहे. त्यावर तो म्हणत असतो, अहो ते आमच्या सुनबाई आहेत, मग सुनबाईसाठी आम्ही एवढं करू शकत नाही का, एवढा कसला विचार करताय तुम्ही, ते आमच्या सुनबाई आहेत ना, मग सुनबाईसाठी तर आम्ही एवढं करू शकतो ना, असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला उर्वशी म्हणत असते, पण गिरिजा कुठे आहे, तिला ह्या सगळ्या गोष्टीचं काहीतरी पडलेलं आहे का, कुठे आहे गिरिजा, बोल ना रुद्र, कुठे आहे गिरिजा. आणि त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, त्या ठीक आहेत ना, जर त्या ठीक नसतील तर डॉक्टरांना वगैरे बोलवून घ्यायचं का, ठीक आहेत ना त्या. तेव्हा लगेच आता रुद्र खाली मान घालून उभा राहिलेला असतो. त्यावर पुन्हा नागेश्वर म्हणत असतो, काय झालं चिरंजीव, तुम्ही कसला एवढा विचार करताय आणि कुठे आहे सुनबाई, बोला ना, सगळं ठीक आहे ना, असं सुद्धा आता इकडे तो विचारत असतो. त्याच वेळेला आता इकडे सावी म्हणत असते, तुम्ही सगळेजण एवढी तिची काळजी करताय, ती कुठे आहे, ती घरी तरी आलेली आहे का. त्यावेळेला आता इकडे ती म्हणत असते, सांग ना रुद्र, कुठे आहे गिरिजा, बोल, मला वाटतंच आहे तिने तुला फसवलंच आहे आणि ती त्या मुलासोबतच लग्न करणार आहे, अरे तिचं तुझ्यावर प्रेमच नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला रुद्र तिला शांत करायला बघत असतो.
आणि तो म्हणत असतो, हे बघ उगाचच काही बोलू नकोस, असं का बोलतेस, हे बघ असं काहीच नाही आहे. त्याच वेळेला आता लगेचच रुद्र म्हणत असतो, त्या पुन्हा तिकडेच गेलेल्या आहेत कुशलकडे. असं म्हटल्याबरोबर आता सगळ्यांना फारच मोठा धक्का बसतो आणि रुद्र म्हणत असतो, खरं सांगू का आबासाहेब, मी गिरिजेच्या वतीने तुमची सुद्धा माफी मागतो. तेव्हा नागेश्वरला आता खूप मोठा धक्का बसतो की ही गिरिजा पुन्हा तिकडे गेलेली आहे आणि त्यामुळे त्याला असं वाटत असतं की नाही, आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे त्या कुशलकडे पुन्हा लक्ष ठेवलं पाहिजे आणि तो कुशल जो आहे ना तो मेला आहे की नाही याची सुद्धा आपण खात्री करून घेतली नाही असं त्याला वाटत असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता नागेश्वरने त्याच्या माणसाला फोन केलेला असतो आणि म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता ती जी काही बॉडी आहे ना तिथून हलवायची आहे, ती बॉडी कोणाच्याही हाती लागता कामा नये असं सांगितलेलं असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला वासंतीला चक्कर आलेली असते आणि वासंतीला चक्कर आल्यानंतर रुद्र तिथेच असतो. रुद्र तिला सावरतो आणि तिचंच आता डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो. जेव्हा डॉक्टर आता इथे वासंतीला चेक करायला येतात तेव्हा मात्र डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, ह्यांना खूपच मोठा त्रास होतोय, म्हणजे ह्यांच्या इथे ब्रेनमध्ये एक गाठ आहे आणि ते ब्रेन ट्यूमरसुद्धा असू शकतं. ह्यांना ही जी काही चक्कर आली ती एवढी साधीसुधी चक्कर नाही आहे, त्यामुळे तुम्ही ह्यांची व्यवस्थितपणे काळजीसुद्धा घेतली पाहिजे असं सुद्धा आता इकडे डॉक्टर सांगतात. त्यावेळेला आता इकडे लगेच रुद्राला फार मोठा धक्का बसतो. तर दुसऱ्या बाजूला आता गिरिजा आणि त्याचबरोबर विशाखा ह्या दोघींनी मिळून इकडे कुशलला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. जेव्हा कुशलला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं तेव्हा मात्र डॉक्टर सांगत असतात, हे बघा, ते आता आउट ऑफ डेंजर आहेत, ते कधीही आणि कोणत्याही वेळेला शुद्धीवर येऊ शकतात. ही गोष्ट ऐकल्यानंतर गिरिजाला फारच जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा ती विशाखाला म्हणत असते, आता विशाखा, तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरी सुद्धा एकदा का कुशल इथे शुद्धीवर आला आणि कुशल शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना एकच स्टेटमेंट द्यायला पाहिजे नागेश्वरच्या विरोधामध्ये, आणि नागेश्वरच्या विरोधात स्टेटमेंट दिलं की मग नागेश्वरला कोणीही वाचू शकत नाही असं गिरिजा आता स्पष्टपणे इथे विशाखाला बोलून दाखवत असते. पण आता इकडे जेव्हा नागेश्वरला समजतं की ती बॉडी गायब झालेली आहे तेव्हा मात्र नागेश्वर सैरभैर झालेला असतो आणि जवळच्या आजूबाजूच्या हॉस्पिटलला तो शोधाशोध सुरू करत असतो. जेव्हा त्याला समजतं की कुशल हा जिवंत आहे तेव्हा नागेश्वरचा एक माणूस येतो आणि त्याच वेळेला तो माणूस आता इकडे कुशलला मारण्याचा प्रयत्न करत असतो. पण जेव्हा गिरिजा तिथे येते तेव्हा हे सगळं काही दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आता हा जो काही माणूस आहे त्याच्यापासून कशा पद्धतीने गिरिजा इथे कुशलला वाचवेल आणि त्याचबरोबर नागेश्वरच्या विरोधामध्ये मिळालेला हा पुरावा कसा वापर करून घेईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. आणि रुद्र आणि त्याचबरोबर गिरिजाचं हे नातं कशा पद्धतीने मार्गी लागेल, ह्या नात्यामधला तिढा जो आहे तो कसा सुटेल हे सुद्धा पाहणं तेवढेच इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.